आता इथून पुढं शाळा शिकण्यासाठी जी पायपीट आणि वनवन आपल्या गावातल्या मुलांची व्हायची ती बंद होईल. आपल्या गावातली मुलं आपल्याच गावातल्या शाळेमध्ये शिकतील आणि ज्ञानाचा हा पेटलेला दिवा इथून पुढे अखंड असाच तेवत राहील, यात मला तरी काही शंका वाटत नाही. इंद्रायणी, तुझी शाळा सुरू झाल्या दिवशीच बंद पाडते की नाही ते बघ. आजच्या या आनंदाच्या प्रसंगी आपण सगळ्यांनी मिळून विठुरायाचं स्मरण करूयात, विठुरायाचा गजर करूयात आणि या शाळेमध्ये शिकणाऱ्या आपल्या सगळ्या पोरांना आपण मनापासून शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देऊया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अरे काय सुरू आहे? हा साप परत पाठीमागे का चाललाय? नाही 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 आ आ या शुभ प्रसंगी मी आता जाहीर करतो की आपल्या गावातल्या डॉक्टर गोपाळ दिग्रसकर विद्यालयाचं उद्घाटन आजच्या या शुभ दिवशी झालेलं आहे आणि आपल्या गावामध्ये आता ज्ञानज्योत पेटलेली आहे आणि ती अशीच अखंड पेटलेली राहणार आहे.
मोठ्या मोठ्या बाता आणि भीक मागून खाता. अति होते श्रीकला हे. अतिच झालंय रत्ना. त्या इंडीची शाळा, त्याचं उद्घाटन झालं, गावात सगळीकडे वावा झाली, उदो उदो झाला, तळपायाची आग मस्तकात गेलीये माझ्या. मी काय करू त्याला? काय करू? हा, काय म्हणाली होतीस तू रत्ना मला? श्रीकला, सगळं काही काम व्यवस्थित होईल, तू काही काळजी करू नको. काय झालं? हो म्हटले होते मी. म्हटले होते मी. काय झालं मग त्या कामाचं? का नाही झालं काम? आणि काय ग, कुठून कुठून शोधून आणला होतास ग तो माणूस फालतू? अगं तो माणूस चांगलाच होता. इतका विषारी साप त्याने पकडून आणला. मला वाटलं होईल काम. झालं का मग काम? झालं? अगं नाही झालं. अगं पण मी काय करू? माणसाला जाब विचारता येतो, सापाला जाऊन विचारता येतो का? तो दिवसच नव्हता आपला. ए, तुझ्या आपल्यामध्ये मला गिनू नकोस तू. तू लप, तुझा पटकन जा, कोणीतरी येईल ना. पैशांचं काय मला ते सांग आधी. आता विषय काढलास ना, इथे जीव घ्या ना तुझा. जा ना पटकन. अगं तू जा पटकन जा. श्रीकला, तू इथं काय करती? ते मला ना खूप सफोकेट होत होता, त्या म्हणून मी इथे जरा मोकळा श्वास घ्यायला आले. कसलं गेट? नाही नाही, सफोकेट म्हणजे जीव गुदमरल्यासारखं होत होतं ना मला, म्हणून. अगं मग वरांड्यात बसायचं ना, इथं परसदारात कशाला आलीस? कपडे मला कपडे पण वाळत घालायचे होते ना, म्हणून मग ह्याच बाजूला आले. मी टाकते. अगं नको नको, राहू दे, मी घालते कपडे वाळ. आता 2 जीवाची आहेस ना तू, काळजी घ्यायची. नारायणी ताई मला सांगून गेल्यात तुला काम सांगायचं नाही म्हणून. शकुंतला ताईंनी असं बघितलं तर मला किती वरडतील. आत्या, मला ना बोर होतो बसल्या बसल्या, मला करू द्या ना थोडंसं काम प्लीज. येऊ दे कंटाळा, हळूहळू होईन सवय. हा, जा, आराम कर जा. हळू जा. हं. जाऊ दे बाई, मला सगळं काम करायला लागणार. ऐक.
रत्नाला बघितलं तर? नाही 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 प्लीज प्लीज प्लीज. मला असं का वाटलं इथं कुणीतरी होत. थँक गॉड ही रत्ना पळाली वाटतं. इंदू हा जरा आत ये, मला तुझ्याशी बोलायचंय. काय झालं काकी? म्हणजे काय? मी प्रत्येक वेळेला ढिगभर प्रश्न विचारणं गरजेचं आहे का ग? नाही तसं नाही, पण हो ना. मग काही न विचारता गपचूप आत आलीस तर काही बिघडणार आहे का तुझं? तसं नाही हो. मी फक्त सगळं कळेल. ये आत ये. आले. ही शकुंतला कशाला बोलती या इंद्रायणीला? सांगणार काय ती? काकी अहो बोला ना, अशा शांत का उभ्या आहात? इंदू, तुझं खूप खूप अभिनंदन. तू विठूच्या वाडीतल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न सोडवलायस. खूप मोठं काम केलंयस तू. विठुरायाची कृपा आणि तुमचे आशीर्वाद म्हणूनच शक्य झालंय बघा. आणि या शाळेला तू माझ्या गोपाळचं नाव दिलंस, यासाठी तुझे खूप आभार. काकी, गोपाळ या गावातला पहिला डॉक्टर आहे. त्याच्या शिक्षणाची पायाभरणी इथल्याच तर मातीत झाली आहो. तो फक्त डॉक्टर नाहीये, ह्या गावातला चालता बोलता आदर्श आहे. खरंय. बरं, तू शाळा उभारलीस, शाळेला गोपाळचं नावही दिलंस. आता आणखी एक गोष्ट तू करावीस अशी माझी इच्छा आहे. काकी, हक्कानं सांगा की. खरंच खरंच मी सांगेन ते करशील? अहो असं का बोलताय? सांगा की, काय तुमच्या मनात? इंदू, मला असं वाटतंय की तू श्रीकलेला संचालक मंडळावर घ्यावंस. काय? श्रीकलाला संचालक मंडळावर? हो, शाळा तिच्या नवऱ्याच्या नावावर आहे ना, मग तिनं संचालक मंडळावर असायलाच पाहिजे, नाही का? कसं शक्य आहे? काय शक्य आहे त्यात? अहो म्हणजे ते संचालक मंडळात आधीच लोक ठरली आहेत ना. व्यंकू महाराज, महाले मास्तर, आदू, इम्रान, पप्या, मी. अहो, हे असा
अचानक तिला कसं ना? बरोबर बोलतीयस तू, पण जर सगळ्यांची इच्छा असेल तर नवीन मेंबर घेता येऊ शकतो की. अहो पण काकी, हे बघ इंदू, नाही मी हे सगळं बोलल्यावर तू असंच काहीतरी करणार आहेस हे मला माहित होतं. आणि साहजिक आहे, माझ्या श्रीकलेच्या बाबतीत तुझ्या मनात आडी आहे नाही का. हे बघा काकी, त्याचा प्रश्नच नाहीये. हे बघ, प्रश्न काय आहे ते मला नाही माहिती इंदू, पण तू जर श्रीकलेला संचालक मंडळावर घेतलं नाहीस तर मी यांना राजीनामा द्यायला लावला. काकी, अहो, काय बोलताय तुम्ही? व्यंकू महाराज आधारस्तंभ आहेत शाळेचा. आणि श्रीकला ती कोण आहे? का तिनं काहीच केलं नाही शाळेसाठी असं म्हणायचंय तुला, आणि सगळं काही तूच केलंस असं वाटतंय की काय तुला आता? असं नाही, पण ते हे बहीण, मला काही पण वगैरे आत्ता कळत नाहीये, पण तुला श्रीकलेला संचालक मंडळावर घ्यावं लागेल म्हणजे लागेल. आणि हे मी मोठेपणाच्या अधिकारानं सांगते तुला आज, त्यामुळे माझा शब्द डावलू नकोस. ए श्रीकला, आम्ही आयुष्यभर त्या जेलमध्ये कितपत पडावं नाहीतर सरळ फासावर जावं अशी इच्छा आहे का तुझी? ओ बाबा, किती इमोशनल अत्याचार करता तुम्ही. ए श्रीकला, अत्याचार आम्ही नाही करत, इमोशनल तुझ्यावर, तू आमच्यावर करतेस. तुम्ही तुमच्या मुलीशी बोलत आहात हे विसरू नका. मग मुलीने पण बापाचा अधिकार विसरायचा नाही बर का. हे सगळं जे काही मी करतेय ते तुमच्यासाठीच करते ना बाबा. हो ना, मग आमच्या सेफ्टीसाठी आम्हाला 2 लाख रुपये लवकरात लवकर आणून दे. अहो, करतेय मी प्रयत्न. आम्हाला प्रयत्न नकोय, आम्हाला पैसे पाहिजे लवकरात लवकर. तो मिटकर कोर्टात भुकला ना तर आम्ही. किती वेळा तेच ते सांगतो तुम्ही, माहितीये मला. अरे मग काय करावं आम्ही? सांग ना, काय करावं आम्ही? जीव द्यावा का? जीव द्यावा? नाही नाही नाही, तेच करावं लागेल. तू एक काम कर ना, आम्हाला ना विष आणून दे, विष. हा, आम्ही ते पितो आणि जातो काय. तुम्ही ना जरा वेड्यासारखं बोलू नका प्लीज. अरे मग शहाण्यासारखं वाग ना तू तरी. ठीक आहे, 2 लाख हवेत ना तुम्हाला? आज रात्री मी करते बंदोबस्त. आज रात्री? नक्की का? हो. याचे परिणाम काय होतील माहितीये का तुला? सगळं कळतंय मोठ्या बाई. अहो पण काकींना कसा विरोध करायचा? शाळेला गोपाळचं नाव दिलंय आपण. गोपाळचं नाव शाळेला दिलं म्हणून काय झालं? आणि गोपाळ का तिच्या एकटीच आहे का? पोरगी जिथं जाते तिथल्या गोष्टी खराब करून टाकते. आता आपलं घर कमी पडलं म्हणून शाळा द्यायची का खराब करायला? पण मोठ्या बाई, इंदू, आता असं नाही तसं, तसं नाही तसं असं बोलून नाटकं बिटकं करू नकोस. हा, काय झालंय? आता मला काय विचारतो? तुझ्या बायकोला विचार. आता काय झालं? कस ही काय सांगणार? ये सोड, आधी तू इथं कशासाठी आला ते सांग मला. अगं ते
शाळेच्या मागची झाड आहेत ना, तिथे एक माणूस साप चावून मरून पडलाय. काय म्हणजे हा तर अपशकुनच म्हणायचा. आई शकून अपशकून असं काही नसतं. दुर्दैवी अपघात आहे फक्त. आजचा दिवसच खराब आहे. आई आता आपल्याला कुठे माहिती होतं की असं होणार आहे म्हणून. अरे बाबा, पण हा आजच्या दिवशी असा अपशकुन होणं म्हणजे चांगला संकेत नाही.